सन्माननीय व्यासपीठ. खरं तर ज्या वेळेस माझी मिसेस प्रतीक्षा अक्षय निकाळे व अनिल भाऊ गोटे पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस आम्ही सर्वांनी एक प्रभागामध्ये फेरी मारली. नेमक्या प्रभागाच्या समस्या काय आहे या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस आम्हाला अगदी अण्णाभाऊ साठे नगरमधल्या महिला असतील, आंबेडकर नगरमधल्या महिला असतील यांचा रोषाचा सामना आम्हाला करावा लागला. म्हणजे जणू आम्ही सत्ताधारी होतो, जणू आम्ही नगरसेवक होतो आणि त्यांच्याकडे मतं मागायला आलो, या रोषाचा सामना आम्हाला करायला लागला. म्हणजे जे नगरसेवक होऊन गेले, जे प्रशासक होऊन गेले, ज्यांच्या आदेशाने हे सरकार चाललं, जे प्रशासन चाललं, त्यांच्या गैरसोयीमुळे किंवा ज्यांच्या नाकर्तेपणामुळे आम्हाला या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागला. म्हणून आम्ही एकत्र बसून आमच्या जे काही मित्रमंडळी असेल यांनी आम्ही सर्वांनी एकत्र बसून प्रभाग क्रमांक 4चा जाहीरनामा तयार केला. त्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही ज्या दलित वस्तीला किंवा अण्णाभाऊ साठेनगरमधल्या महिलांना किंवा पुरुषांना घर मिळालेले नाही आहे अशा महिलांना आम्ही घर देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसंच दुसरी समस्या ही ड्रेनेजची समस्या आहे. नेते सांगतात की आम्ही एवढे कोटी रुपये खर्च केले, तेवढे कोटी रुपये खर्च केले, परंतु टोलेजंग इमारती बांधल्या, परंतु आज जी आपण परिस्थिती पाहिली घरकुलची, तर अतिशय कचऱ्याचा ढिगारा त्या ठिकाणी आहे. ड्रेनेज अतिशय दुर्दैवी अवस्थेत आहेत. तसेच ज्या वाड्यावरच्या रस्ते आहेत तिथे ड्रेनेजची समस्या आहेत. तसेच मी रांजणगाव रोडवरील परिसर पाहिला, तसेच अंबिकानगरमध्ये परिसर पाहिला, तर प्रत्येक परिसर हा दुर्गंधीने कचऱ्याच्या ढिगाने भरलेला आहे. तसेच गटारीची समस्या आहे. या सगळं समस्या सोडवण्यासाठी आम्ही धनुभाऊंच्या नेतृत्वाखाली उभे आहोत. आम्ही आपल्या सर्वांना आवाहन करतो की आम्हाला प्रचंड भरघोस मताने विजयी करावं, हे मी आश्वासन देतो. अशा परिस्थितीमध्ये आज या शहरामध्ये जनता भयभीत झालेली आहे. आज आम्ही या शहरामध्ये पॅनल उभं केलेलं आहे. धनुभाऊंच्या नेतृत्वाखाली पॅनल उभं केलेलं आहे. ज्या उमेदवारांना आमचे काही उमेदवार पळवण्यात आलेले आहे, पुढच्या पंचवार्षिकला अशी परिस्थिती बनवली की या शहरामध्ये जय शिवून पॅनल येणार आहे आणि गावातला कोणी माणूस फॉर्म भरणार नाही अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. आणि या सर्व गोष्टीचा विचार करून आपण मित्रांनो काय धनुभाऊ यांच्या नेतृत्वाखाली गेली 15 वर्ष झाले. धनुभाऊला या नगरपालिकेचा अनुभव आहे. मी 10 वर्ष या शहराचा नगरसेवक राहिलेला आहे. आम्हाला अनुभव आहे आणि नगरपालिका कशी चालवायची, प्रशासन कसं चालवायचं हे सर्व आम्हाला माहीत आहे. जरी आम्ही पैशाने कमी असलो पण नेहमी आम्ही जनतेमध्ये दिसू, तुम्हाला असं आश्वासन देतो. या महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना आपण छत्रचिन्हावर बटन दाबून प्रचंड मताने विजय करा अशी विनंती करतो. विकास आघाडीच्या माध्यमातून हा पॅनल निवडून द्यायचा आहे, हा पॅनल निवडून द्यायचा आहे. खरं तर मी प्रभाग क्रमांक 2 मधून बचं सर्वसाधारण पुरुष मधून उमेदवार आहे. माझं नाव रणजित गोटे पाटील आहे. मी या ठिकाणी जंगल वार्डातून उमेदवारी करत आहे. आणि या उमेदवारी करत असताना जेव्हा मी प्रभागामध्ये फिरत असताना मला या ठिकाणी सांगायला खूप वाईट वाटतं की या ठिकाणी या मागून निवडून गेलेले जे उमेदवार आहेत ते आम्हाला ज्या ठिकाणी जनता मायबाप सांगते की कोणी फिरकत नाही, निवडून गेल्यानंतर तुम्ही फक्त मतं मागायला येतात पण आमचं काम करायला कोणी येत नाही. मी मात्र स्वतःहून त्या ठिकाणी एक अजेंडा राबवला, तो म्हणजे प्रत्येक घरोघरी फिरलो, प्रत्येकाची समस्या काय आहे ती जाणून घेतली. खरं तर मला त्या ठिकाणी जेव्हा कळलं की नागरिक या ठिकाणी जी जनता आहे, मायबाप आहे, ती किती या ठिकाणी त्रासली आहे, किती कंटाळली आहे हे त्यावरून लक्षात आलं. त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट, जंगल वार्डामध्ये काही भाग हा शहरी भागातला जोडला गेलेला आहे. त्या ठिकाणी काही कॉलनी आहेत, काही गल्ल्या आहेत, त्या ठिकाणी ड्रेनेजचं चॉकअपची समस्या फार मोठी आहे. काही ठिकाणी ड्रेनेज आहे पण ते ड्रेनेज जोडलेलं नाही. काही ठिकाणी ड्रेनेज आहे पण त्या ठिकाणी त्यावर चेंबर जे आहेत ते उघडे आहेत. काही ठिकाणी चेंबर खराब झालेले आहे, ते टाकलेले नाही. त्यामुळे त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये पाणी वर येतं. ड्रेनेज चॉकअप झाल्यामुळे पाणी वर आल्यामुळे त्या ठिकाणी नागरिकांना या समस्याला सामोरं जावं लागतं. आता नगर परिषदेचे कामकाज चालू होतं आणि प्रशासक ज्या वेळेला काम करत असताना राहते सरांना जो झालेला त्रास आहे आता त्या त्रासापासून मुक्त करण्याकरता ही राहता शहर विकास आघाडी आहे. राहते शहरांना ज्या दडपशाही समोर या नागरिकांना राहावं लागत होतं, आता त्या दडपशाहीचं हे झाकण उघडल्याशिवाय राहणार नाही. धनुभाऊच्या माध्यमातून
की नगर अध्यक्ष पदाचा आपला जो उमेदवार आहे धनुभाऊ गाडेकर, दडपशाहीचं झाकण इथूनच उघडणार आहेत. याच ठिकाणी अनेक सभा झालेल्या आहेत. या सभेच्या या ठिकाणून अनेक दडपशाहीचे झाकणं उघडलेले आहेत. मी विजय अशोक मोगले प्रभाग क्रमांक 5 मधून उमेदवारी करत आहेत. माझ्याबरोबर मनीषाताई भगवान वाघ आहेत आणि आमच्या सर्व प्रभागांमध्ये उमेदवार फिरत असताना धनुभाऊ आमच्या लक्षात अशा गोष्टी आल्या का प्रभागांमध्ये कुठेही कामं झालेले नाही. जर माझा प्रभाग आहे संभाजी चौक पासून चालू होतो तो माळी गल्लीत पासून जातो, आमच्या सावता मंदिर परिसरापासून तर संत तुकाराम मार्गाच्या अलीकडून जुन्या पोस्टापर्यंत चालू होतो आणि खंडोबाच्या मंदिरापाशी जर बघितलं, त्या रस्त्याला जर बघितलं प्रचार करत असताना कुठंही रस्त्याचं काम झालेलं नाही. मतदार बंधू भगिनी एकच सांगताय का विजू भाऊ तुम्ही निवडून आल्यानंतर या आमच्या गल्लीची रस्त्याची अवस्था बघा, तुम्ही ते ड्रेनेज लाईन बघा, विजू भाऊ तुम्ही हे चेंबर बघा. विजू भाऊ आम्हाला 2-2 दिवस 4-4 दिवस पाणी येत नाही. मी नगरसेवक झालो, धनुभाऊ आपल्या ह्या राहत्या शहरांना टाक्यामुक्त गल्ली करायची, टाक्यामुक्त, टाक्या ठेवायच्याच नाही. दिसाड पाणी द्यावं लागन धनुभाऊ, आपल्याला पाण्याची क्षमता वाढावं लागन, टाकीची क्षमता वाढावं लागन. ते जे तळ आहे त्या तळ्याचं काम वाढवून आपल्या राहत्या शहराकरांना कसं फिल्टर पाणी देता येईल याची व्यवस्था आम्ही करणार आहोत. राहता नगर परिषदेमध्ये नगर अध्यक्ष पदाचा चेहरा म्हणून ज्या वेळेला धनुभाऊ निवडून येणार आहेत, राहत्या शहराचे निर्णय हे राहत्या शहरातच घेतल्या जाईल. तुम्हाला कुठं बाहेर जायची गरज नाही किंवा बाहेरून जर कोणी हे जे आपले राहत्या शहराचे निर्णय आहेत राहत्या शहराचाच नगरसेवक होईल, नाही तर असं होईल एका टायमाला नगर अध्यक्षाचे निर्णय पीए घेईल आणि उपनगर अध्यक्ष निर्णय पीएचे घेईल. अशी परिस्थिती जी होऊन देऊ नका. त्याच्यासाठी आपल्याला धनुभाऊ गाडेकर यांना नगर अध्यक्ष करायचंय. त्याचप्रमाणे आपल्या प्रभागातले जेवढे नगरसेवक आहे आमचे 1 ते 10 प्रभागातले त्या सर्वांना आपण मतदान करा. देशासाठी शहीद होय. मग त्यामध्ये आज आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या राहत्या शहराचा जो विकास थांबला आहे तर आई वडिलांनी त्या मुलाला सांगितलं पाहिजे, ठीक आहे तुला जर अडचण असेल आणि अडचण निर्माण होऊ राहिल्यात, दहशतीचं वातावरण आहे, छोट्या मोठ्या समस्या निर्माण केल्या जातात, कुणाच्या काहीतरी एखाद्या ठिकाणी काही काम नडलेलं असेल त्या ठिकाणी ते काम अडवलं जातंय आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी सर्वसामान्य माणूस बाहेर पडायला तयार नाही. परंतु या लोकांना मी एक सांगू शकतो, इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं सैन्य अति अल्प होतं. अफाट सैन्य असताना सुद्धा त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कावाच्या माध्यमामधून त्या ठिकाणी राज्य मिळवलं आणि हा महाराष्ट्र मुक्त केला, हा देश मुक्त केला. काही घाबरायचं कारण नाहीये, काहीच घाबरायचं कारण नाहीये. आपल्या गावाच्या विकासासाठी आपण एकत्र आलं पाहिजे. आपल्या गावाच्या विकासासाठी आपण सर्वांनी बरोबर राहिलं पाहिजे. हा आपल्या सर्वांचा प्रश्न आहे, आपल्या कुटुंबाचा प्रश्न आहे, आपल्या